महंगाई मॅन म्हणून काँग्रेसनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका केली आहे। काँग्रेसला इतकंच सांगायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे महंगाई मॅन नाहीत तर कॉमन मॅनचे नेते आहेत। सर्वसामान्य माणसांची काळजी करणं, सर्वसामान्य जनतेची काळजी करणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं काम आहे। काँग्रेसने फक्त चीनमध्ये जाऊन बघावं, तिथं 25% पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे। पाकिस्तानमध्ये जाऊन बघावं, तिथं जवळपास 100% पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे। श्रीलंकेमध्ये लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे। बांगलादेशमध्ये काय झालं बघा, ज्या चीनचा उदो सातत्यानं राहुल गांधी करतात, त्या चीनमध्ये देखील 25% पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली। भारतामध्ये फक्त 4% ते 5% पेट्रोल डिझेल दरामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे महंगाई मॅन नाहीत तर कॉमन मॅनचे नेते आहेत। सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारे नेते कोण असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत। आणि काँग्रेसला त्याही काळाची आठवण करून द्यायची आहे जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा 2004ला 40 रुपये लिटर पेट्रोल डिझेल होतं आणि जेव्हा मनमोहन सिंह पायउतार झाले तेव्हा जवळपास 85 ते 90 रुपये लिटर, म्हणजे दुपटीनं 40 रुपयापासून 85 रुपयापर्यंत पेट्रोल डिझेलची वाढ ही UPAच्या काळामध्ये झाली होती, मनमोहन सिंह पंतप्रधान असतानाच्या काळात झाली होती। त्यामुळे महागाईचा काळ कुठला होता तर काँग्रेसचा काळ होता आणि सर्वसामान्य नागरिकांची काळजी करणारा काळ कुठला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या काळात आहे। हे देखील काँग्रेसनं लक्षात ठेवलं पाहिजे। शिर्डीमध्ये तोफ प्रकल्पाचं उद्घाटन आहे, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत प्रवास केला। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी आव्हान केल्यानंतर देशभरामध्ये नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत देवेंद्रजी यांनी आधी बुलेटवरनं वर्षा ते विधान भवन असा प्रवास केला आणि आज शिर्डीला एका कार्यक्रमासाठी जायचं होतं तर देवाभाऊंनी ताफा घेऊन किंवा चार्टरनी जाणं पसंत केलं नाही, तर सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेसनी, जी वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये सुरू झाली आणि सुसाट सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास करते, आज देवाभाऊ त्याच वंदे भारत एक्सप्रेसनं शिर्डीपर्यंत पोहोचतायत। सर्वसामान्यांची काळजी करणं कशाला म्हणतात तर ते देवाभाऊंकडे बघा। काँग्रेसनं बुलेट प्रकरणावर टीका केली होती, पण काँग्रेसचा एक नेता ट्रेननी फिरतोय का? काँग्रेसचा एक नेता ताफा कमी करतोय का? सातत्यानं काँग्रेसचे नेते उधळपट्टी करतायत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानानंतर देवाभाऊंनी बुलेटवर सवारी केली। आज वंदे भारतमध्ये जाऊन सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे प्रवास केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आव्हान केलं ते आव्हान फक्त उक्तीतून नाही तर कृतीतून पूर्ण करण्याचं काम देवाभाऊंनी केलेलं आहे। रोहित पवार यांनी म्हटलंय की मेलडीच्या चॉकलेटप्रमाणे पेट्रोल डिझेल 1-1 रुपयाने वाढत असून आजचे दिनच्या नावाखाली सत्तेत आलेल्या सरकारने देशभरातील झुरळांची अशा प्रकारे जिरवण्याची सुरुवात केली। रोहित पवारांना इतकंच सांगायचं आहे की संजय राऊतांच्या मार्गावर जाऊ नका। संजय राऊत ज्याप्रमाणे रोज उठून खोटं बोलतात तसं रोहित पवारांना ती सवय लागलेली आहे। संजय राऊतांना गुरु करण्याचं काम रोहित पवारांनी केलं आहे। मेलोडी चॉकलेट काय आहे हे देशाला माहिती आहे आणि झुरळ काय आहेत हे देखील माहिती आहे। रोहित पवार ज्या झुरळांचं कौतुक करतात त्या झुरळांना कसं चिरडायचं आणि किचनमध्ये आलेल्या झुरळांचा नैनाट कसा करायचा हे या देशातील, या महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना, गृहिणींना चांगलं ठाऊक आहे। रोहित पवार जास्त झुरळ करून ओरडू नका। या झुरळांनी तुमचा पक्ष देखील पोखरून टाकला आहे, त्याकडे जरा जास्त लक्ष द्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व हे जनतेनं स्वीकारलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाची काळजी घेत आहेत। रोहित पवार तुम्हाला तुमच्या मतदारसंघाची काळजी घेता येत नाही आणि मेलडीला कोणी कुरतडू शकत नाही आणि भारतीय अर्थव्यवस्थेला देखील कोणी कुरतडू शकत नाही, ती हिम्मत कुणामध्ये देखील नाही। ज्या जेन झीच्या नावावर, ज्या जेन झींच्या जीवावर रोहित पवारांना असं वाटतं
की या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजेल, या देशामध्ये अराजकता माजेल. रोहित पवारांनी लक्षात घ्यावावं, हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. तुमच्यासारख्या झुरळांच्या पाठीशी हा कधीही उभा राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे मतचोरी आणि फेरफार यामुळे सत्तेत आलं आहे अशी भावना जनसामान्यात निर्माण झाली आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी. हर्षवर्धनची सपकाळ जेव्हा केरळमध्ये काँग्रेस पार्टीला विजय मिळाला तेव्हा ती मतचोरी नव्हती का? ज्या वेळेला कर्नाटकमध्ये तुम्ही जिंकलात तेव्हा मतचोरी नव्हती का? तेलंगणामध्ये तुमचं सरकार आलं तेव्हा मतचोरी करून फेरफार करूनच तुम्ही सरकारमध्ये आलात का? ज्या वेळेला काँग्रेसचा विजय होतो तेव्हा सारं काही आलबेल असतं. हर्षवर्धन सपकाळजी, तुम्ही पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाहीत. तुम्ही सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करता. तुमचे नेते राहुल गांधी, देवेंद्रजींनी जसा उल्लेख केला हे रिजेक्टेड माल आहेत, त्याप्रमाणे हर्षवर्धन सपकाळ देखील महाराष्ट्रातले रिजेक्टेड नेते आहेत. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की लवंडेंची अटक ही लोकशाहीची हत्या आहे, यासाठी आम्हाला लढावंच लागेल. सुप्रियाताईंनी लोकशाहीच्या हत्येच्या गप्पाच करू नये, कारण सुप्रियाताईंना एकच आठवण करून द्यायची आहे, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कोविडच्या काळामध्ये पत्रकाराला धाराशिववरनं मुंबईमध्ये तुम्ही आणलं होतं. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कार्टून फॉरवर्ड केले म्हणून एका नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडला होता. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना अटक करण्याची हिंमत महाविकास आघाडीचं सरकार असताना झाली होती. मोहित कंबोज यांचं घर तोडण्यापर्यंतची मजल महाविकास आघाडी सरकारची केली होती. नारायण राणेंचं घर तोडण्यापर्यंतची हिंमत सुप्रियाताई तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलं होतं. आणि एवढंच काय, शरद पवार साहेबांवर टीका केली म्हणून केतकी चितळेला अटक करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं होतं. आमच्या निखिल भांबरेंना देखील 1 महिना तुरुंगात ठेवण्याचं पाप कोणी केलं होतं? महाविकास आघाडी सरकारने केलं होतं. सुप्रियाताई, महाविकास आघाडीचे जर का पापाचे पाढे वाचायला लागलो तर दिवस पुरणार नाही. त्यामुळं विकास लवंडेंवर का कारवाई झाली? तर विकास लवंडेंनी जे काही चुकीचं केलं असेल त्याबद्दल पोलिसांनी कालच खुलासा केला आहे. परंतु वारकऱ्यांमध्ये घुसखोर घुसलेत अशा पद्धतीचं बेताल बेजबाबदार वक्तव्य विकास लवंडे यांनी केलं होतं. जेव्हा शरद पवार साहेबांचं वारकरी कौतुक करतात, जेव्हा शरद पवार साहेबांवर एखादा अभंग लिहिला जातो तेव्हा सुप्रियाताईंना तो पवित्र वाटतो, तेव्हा वारकरी कुठेही घुसखोरी झाली असं वाटत नाही. तेव्हा त्या वारकऱ्यामध्ये पवारकरी येतात तेव्हा सुप्रियाताईंना सगळं काही अलबेल वाटतं. आणि तेच वारकरी जेव्हा हिंदू धर्माची पताके घेऊन, भागवत धर्माची पताका घेऊन सत्य जनतेला सांगायला लागतात तेव्हा सुप्रियाताई, तुम्हाला मात्र पोटशूळ उठतो. हे बंद करायला पाहिजे. इथला वारकरी संप्रदाय सुज्ञ आहे. पवारांचं कौतुक झालेलं चालतं, परंतु हिंदू धर्माचं आणि भागवत धर्माचं कौतुक झालं की चालत नाही. हेच विकास लवंडे यांचं धोरण होतं, त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. विधान परिषदेच्या जागेबाबत महायुतीमध्ये मतभेद आहेत. शिंदेची सेना 7 जागेवर ठाम आहे अशी बातमी. विधान परिषदेच्या जागा संदर्भात एकनाथजी शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार हे एकत्र बसतील आणि विधान परिषदेच्या जागाचा फॉर्म्युला काढला जाईल. एक गोष्ट नक्की आहे, विधान परिषदेच्या 17ही जागांसाठी आम्ही महायुती म्हणूनच एकत्र लढणार आहोत. महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा, 17च्या 17 जागी महायुतीचेच उमेदवार विजयी होतील. त्याबद्दलचा फॉर्म्युला येत्या काही 1-2 दिवसामध्ये निश्चित केला जाईल आणि महायुती म्हणून आम्ही महाविकास आघाडीला पूर्णपणे 1-0 अशा फरकाने या विधान परिषदेच्या निवडणुकीला आम्ही विजयी होऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.